नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळी घेऊन आलोय आजच्या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी खेळाचा हा ब्लॉग. तर आजचा हा ब्लॉग होणार आहे आपला इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. हे जी मॅच झाली त्यामध्ये काय झालं, कसं झालं, कोण चांगलं खेळलं, पिच कशी होती आणि कोण जिंकलं, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. तर चला माझ्यावर, ठीक आहे. तर सुरुवात करूया की इंडिया वर्सेस झिम्बाब्वे ही जी काल मॅच संपन्न झाली. तर त्या मॅच मध्ये भले इंडियाने टॉस हारला, पण या मॅच मध्ये सूर्यकुमार यादवने ज्या चुका साऊथ आफ्रिकेविरुद्ध मॅच मध्ये केल्या होत्या, त्या चुका परत झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच मध्ये त्यांनी त्या केल्या नाहीत. आणि आपल्याला हेही दिसून आलं की इकडचं जे पिच होतं, कुठे खेळवलं गेलं होतं ही मॅच, तर ही मॅच होती चेन्नईला. आणि चेन्नईची पिच ही पाटा पिच होती, ज्या पिचवर आपण खेळलो. तर ह्या पिचवर म्हणजे शक्यता दर्शवली गेली होती की 200 पेक्षा जास्त रन होतील, आणि तसं ते झालंही. या पाटा पिचचा पूर्णपणे वापर टीम इंडियाने करून घेतला आपल्या विजयासाठी. तर ह्या ज्या पिचवर भले आपण या मॅच मध्ये टॉस हारलो, पण सूर्यकुमार यादवने आपल्या प्लेइंग 11 मध्ये खूप चांगले बदलाव केले. तर रिंकू सिंगला बसवण्यात आलं होतं, कारण रिंकू सिंग काही कारणास्तव साऊथ आफ्रिकेनंतरच्या जी मॅच झाली होती त्यानंतर त्यांना प्रॅक्टिस करता आली नव्हती. त्यामुळे प्रॅक्टिस न झाल्यामुळे त्यांना विदाऊट प्रॅक्टिस मॅच मध्ये उतरण्यास धोका समोर होता, आणि शेवटला त्यांचा उपयोग सहसा होत नव्हता. या कारणामुळे त्यांना बसवण्यात आलं होतं प्लेइंग 11 मधून. पण त्यांच्या जागी आपले अक्षर पटेल यांना मौका देण्यात आला, आणि आपले प्लेइंग 11 मध्ये खूप चेंजेस करण्यात आले. म्हणजे संजू सॅमसन यांना परत घेऊन ह्या मॅच मध्ये खेळवण्यात आलं. तर ह्या मॅच मध्ये संजू सॅमसन यांनी अभिषेक शर्मा बरोबर ओपनिंग केलेली आपल्याला दिसून आली. तर मी आपला पाठचा व्हिडिओ आपला तुम्ही चालू करून बघू शकता. मी गेल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं, तर मी गेल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की जर आपली इंडियन क्रिकेट टीम जर सुरुवाती बॅटिंग आली आणि सुरुवातीच्या 5 ओव्हर जर त्यांनी कमी विकेट ठेवून त्यांनी तो पडाव पार केला, म्हणजे एकच विकेट ठेवून जर हा पडाव पार केला, तर टीम इंडिया खूप चांगला स्कोर करून जिंकू शकते, अशी मी पूर्णपणे भविष्यवाणी केली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता तुम्ही मागचा व्हिडिओ माझा. तर तसंच झालं की टीम इंडियाने म्हणजे बॅटिंग समोरचे जे आहे झिम्बाब्वे त्यांचे कॅप्टन टॉस जिंकले आणि टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. तर ह्या ज्या आमंत्रित केलेल्या क्षणी आपले आले ओपनिंग म्हणून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन. तर ह्या दोघांनी येऊन जो काही कहर टाकला झिम्बाब्वेवर, तो बघण्यालायक होता. सुरुवातीच्या 3.5 ओव्हरमध्येच या दोघांनी जवळजवळ 50 रन स्कोरबोर्डवर लावून टाकले. एकदम अतिशय चौके छक्के अशी मस्तपैकी सुरुवात झाली होती. पण एक चांगला शॉट मारण्याच्या तयारीमध्ये संजू सॅमसन याचा बाउंड्री जवळ तो जेलबाद झाला. खूप चांगली सुरुवात संजू सॅमसन आणि अभिषेक यांनी करून दिली, पण संजू सॅमसन जरा कमी पडला त्या ठिकाणी, कारण तो स्लो बॉल टाकला होता बॉलरने आणि तिथे आपले संजू सॅमसन फसले गेले. त्यामुळे ते बाउंड्री जवळ जेलबाद झाले, कॅच आउट झाले. तर खूप चांगली त्यांची तो शॉट काय वाईट नाही म्हणता येणार, चांगल्या शॉटवरच ते आउट झाले. तर खूप चांगली सुरुवात झाली आपल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने करून दिली. आणि ह्याच चांगल्या सुरुवातीला पुढे ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी चालू ठेवलं. तर त्यांनी पुढेही चांगली तशीच पार्टनरशिप केली, जशी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची झाली होती, तशीच ईशान किशन आणि अभिषेक शर्माची पार्टनरशिप पुढे कंटिन्यू तशीच झाली. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हा अभिषेक जर पहिल्या 5 ओव्हर सांभाळून जर तो टिकून राहिला, तर हा खेळाडू ह्या मॅच मध्ये 50, 60 किंवा 70 रन पण मारेल ताबडतोब. तर ती जी भविष्यवाणी होती ती सत्य झाली. तर ह्या मॅच मध्ये आपल्याला दिसून आलं की ताबडतोब जवळजवळ 55 रनच्या आसपास अभिषेक शर्माने रन बनवले, आणि ते पण अर्ध्या बॉलमध्ये, जवळजवळ 27-28 बॉल मध्ये त्याने हे रन पार केले. तर खूप चांगली खेळ केली अभिषेक शर्माने, आणि आपण परत फॉर्म मध्ये आलोय हे त्याने दाखवून दिलं. ह्याच चांगल्या फॉर्म मध्ये परत येण्यासाठी ही जी खेळी आहे ती खूप महत्वाची ठरली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठेतरी स्पार्किंग साऊथ आफ्रिकेच्या मॅच मध्ये मला दिसून आली होती की कंटिन्यू 0-0-0, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताय त्या ओव्हरमधून, ती सीमारेषा तोडून बाहेर पडताय, भले त्यांनी त्या मॅच मध्ये 10-12 रन केले असतील, पण त्याच्याकडनं ती स्पार्किंग दिसली होती. 4-6 मारले होते त्याने त्या मॅच मध्ये आणि लवकर आउट झालं होतं.
पण त्याच हिंटवर ना मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पुढच्या मॅच मध्ये काहीतरी मोठं करेल. तर तसंच त्याने करून दाखवलं आणि त्याला त्या पिचची साथ खूप चांगली मिळाली. खूप चांगला स्कोर मारला त्याने. भले 55 रन मारले पण एकदम तो एक दिसला ना ठसका, तो इंडियन ठसका त्याने झिम्बाब्वेला दाखवून दिला आणि एक चांगला स्कोर त्याने स्वतःचा पर्सनल स्कोर चांगला मारला आणि परत आपण फॉर्म मध्ये परतलोय याची लक्षणं तुम्हाला आपल्या सगळ्यांना दाखवून दिली. तर त्याच्यानंतर आलेले आपले ईशान किशन ह्या खेळाडूने सुद्धा तीच खेळी तशीच खेळी कंटिन्यू करत आपला जसा अगोदरचा फॉर्म होता तो त्याने तिसऱ्या क्रमांकावर येऊन साजेसा करून दाखवला आणि ह्या खेळाडूने पण मस्त खेळी केली. नंतर आलेल्या ईशान किशनने जवळजवळ 24 बॉलमध्ये ताबडतोब 38 रनची मस्तपैकी खेळ केली. 4-6 जवळजवळ 4 चौके ह्या बॅट्समनने आपल्याला मारताना दिसले आणि एक सिक्सही लगावला. तर अशीच चांगल्या खेळीची त्यांच्याकडनं अपेक्षा होती आणि त्यांनी आपण पण फॉर्म मध्ये रिटर्न आलोय हे दाखवून दिलं. त्याच्यानंतर कोण आलं तर त्यानंतर ईशान किशन आउट झाल्यानंतर बॅटिंगवर पिचवर आले आपले सूर्यकुमार यादव, सूर्या भाऊ. तर ह्या सूर्या भाऊने ईशान किशन सारखीच एक ताबडतोब खेळी केली. त्याने जवळजवळ 12 ते 14 बॉलमध्ये 30-32 रनांची एक शानदार खेळी केली. खूप ताबडतोब रन लगावले त्यांनी, पण 4-6 असेच मारत होते. जशी ईशान किशनची खेळी दिसली त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादवने याने सुद्धा आपले कॅप्टनला साजेशी छोटी का होईना पण एक ताबडतोब खेळी करून स्कोरबोर्डला चालतं ठेवलं आणि त्याची साथ निभवत होता हार्दिक पांड्या. तर आपले सूर्यकुमार यादव यांनी आपले म्हणजे चांगली खेळी करून ते जेव्हा पवेलियन मध्ये आउट होऊन परतले त्याच्यानंतर मग स्कोरबोर्डला चालतं ठेवण्याचं काम हे हार्दिक पांड्या यांनी कंटिन्यू केली आणि त्यांची साथ पुढे निभावायला आले ते होते आपले टिळक वर्मा. तर ह्या दोघांनीही हार्दिक पांड्या आणि टिळक वर्मा यांनी शेवटच्या जे उरलेली पारी होती शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 70-80 रन मारण्याची कामगिरी इथे बजावली. दोघांनीही 6-4 नुसता रनांचा वर्षाव चालू केला. जसा बॉल येतोय ते फक्त बाउंड्रीच्या पारच पाठवत होते. तर खूप मस्तपैकी एक क्रिकेट लवर्सना ही मॅच बघायला मिळाली. जे स्टेडियम मध्ये होते त्यांनी लूप या मॅचची घेतली, त्याच्याबरोबर जे टीव्हीवर किंवा मोबाईलवर ही मॅच एन्जॉय करत होते त्या सर्वांनाही खूप मजा आली ही मॅच बघताना. कारण खूप दिवसांनी आपल्याला ही अशी ताबडतोब मॅच आपल्याला बघायला मिळाली. अशी मॅच आपल्याला न्यूझीलंड विरुद्ध जी मागची सिरीज झाली त्याच्यामध्ये इंडियाचा आपल्या भारताचा हा फॉर्म दिसून आला होता आणि खूप जवळजवळ वर्ल्ड कप चालू झाल्यापासून तो फॉर्म कुठेसा गुमसुम झालेला दिसून होता. पण ह्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा हे आपले जे खेळाडू फॉर्म मध्ये नव्हते ते सगळे खेळाडू पुन्हा नव्याने फॉर्म मध्ये आलेले आपल्याला दिसून आलेत. अभिषेक शर्मा असू दे, त्याच्यानंतर ईशान किशन असू दे, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव असू दे, त्याच्यानंतर टिळक वर्मा असू दे, हार्दिक पांड्या असू दे. तर हे सगळेच खेळाडू एकत्र खेळ करून दाखवत नव्हते. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये हारण्याची शक्यता जास्त दिसून येत होती. ते आपलं नशीब चांगलं होतं की त्या टायमाला आपले बॉलर चांगले बॉलिंग टाकून त्या मॅचला खेचून आणत होते. पण फक्त एखादा बॅट्समन चालून चालणार नाही. ही T20 वर्ल्ड कप आहे, तर ह्या T20 वर्ल्ड कप मध्ये एखादी चिल्लो टीम सुद्धा चांगली खेळी करून वेळेला दाखवून मॅच जिंकू शकते. हे आपल्याला झिम्बाब्वेने वेळोवेळी दाखवून दिले. त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलंय आणि श्रीलंकेला सुद्धा हरवून दाखवलंय आणि ह्या टायमाला त्यांची जी लढत होती ती आपल्या भारताबरोबर होती. आणि ह्या मॅच मध्ये येण्यापूर्वी आपलाही फॉर्म टीमचा काहीसा चांगला नव्हता, तरी पण ही जी निसर्गाने आपल्याला हे चांगलं पिच उपलब्ध करून दिलं आणि सगळ्यांना एकाच मॅच मध्ये फॉर्म मध्ये आणून दाखवलं आणि सगळ्यांनी ती मेहनत केली, त्याच्यामुळेच ते पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आले. कारण तशी मनस्थिती लागते एक चांगला परत फॉर्म येण्यासाठी आणि पुढे कंटिन्यू तो राहण्यासाठी. एक चांगली खेळी येणं खूप गरजेचं होतं आणि ती चांगली खेळी आपल्या क्रिकेटपटूंनी कालच्या या इंडिया वर्सेस झिम्बाब्वे मॅच मध्ये करून दाखवली. आणि हे सगळ्यांनी जवळजवळ आता हार्दिक पांड्याने सुद्धा ह्या मॅच मध्ये अर्धशतक चांगले पार केलं कमी बॉलमध्ये, जवळजवळ 25-27 बॉलमध्ये. तशीच खेळी काहीशी आपला टिळक वर्मा यांनी सुद्धा करून दाखवलं आणि आपण सुद्धा पुन्हा फॉर्म मध्ये रिटर्न आलोय ह्याची लक्षणं टिळक वर्माने सुद्धा दाखवून दिली.
त्यानंतर हार्दिक पांड्यापेक्षाही कमी बॉल खेळून जवळजवळ 45-46 रन त्यांनी करून दाखवले. तर एक शॉट लांब होते ते फक्त हाफ सेंचुरी पासून, पण काही नाही. त्यांनी म्हणजे टीम इंडियाला जिंकण्यासाठी जी आवश्यक खेळी होती ती नक्कीच या मॅच मध्ये करून दाखवली. त्याबद्दल पूर्ण जी भारताची क्रिकेटपटू क्रिकेट लवर जनता आहे ते तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे की तुम्ही पुन्हा फॉर्म मध्ये आलात आणि चांगली खेळी करून दाखवलात आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड विनिंग स्कोर तुम्ही ह्या मॅच मध्ये करून दाखवलात. जवळजवळ खूप वर्षापूर्वी 260 हा वर्ल्ड रेकॉर्ड श्रीलंकेने केलेला आपल्याला दिसतो. त्यांनी 260 रन T20 मध्ये मारले होते. पण हे माहिती नाही की ते वर्ल्ड कप मध्येच मारले होते की नाही ते, पण वर्ल्ड कप मध्ये हा सर्वाधिक स्कोर आहे. या मॅच मध्ये झालेला 256 रन आपण ह्या मॅच मध्ये मारून दाखवलेत. ह्याच्या अगोदर ह्या वर्ल्ड कप च्या टुर्नामेंटमध्ये वेस्ट इंडिजने 254 हा हायस्ट स्कोर मारला होता. तर त्याला बीट करत टीम इंडियाने झिम्बाब्वे विरुद्ध 256चा हायस्ट स्कोर मारून एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड T20 वर्ल्ड कप मध्ये स्थापित केलेला आहे. तर टीम इंडियाच्या सगळ्या चाहत्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर हे एवढंच आता मी बोलून चालत नाही, पण आपण जेव्हा बॅटिंग आपली संपली त्याच्यानंतर झिम्बाब्वेची बॅटिंग चालू झाली होती. तर झिम्बाब्वेची बॅटिंगही त्यांनी पण खूप चांगली सुरुवात केली. जवळजवळ 2 ओव्हर त्यांनीही फक्त 2 विकेटवर 100 रनाचे म्हणजे पल्ला पार केला होता. म्हणजे एक चांगल्या प्रकारे ते खेळत होते, पण ते कुठेतरी थोडेसे कमी पडले. त्यांचा बॅट्समन जो बेनेट आहे तर त्याने खूप चांगली साजेशी म्हणजे जवळजवळ तो आपल्याला शतक मारेल की काय ह्या चांगल्या फॉर्म मध्ये एवढा भारी खेळी त्याने म्हणजे सगळ्यांपेक्षा चांगली खेळी बॅट्समन मध्ये ह्या मॅच मध्ये आपल्याला बेनेटने केलेली दिसून येते. आणि त्यांची साथ निभवायला सिकंदर रजा हे कॅप्टन खूप चांगली खेळी केली. त्यांनी 31 रनांवर आउट होऊन ते पवेलियन मध्ये परतले. पण ते आउट झाल्यानंतर बेनेटने आपली खेळी पुढे चांगली खेळी चालू ठेवली होती. पण त्यांना इतर समोरच्या खेळाडूची चांगली साथ लाभली नाही आणि पाहिजे तशी साथ न लाभल्यामुळे थोडेसे रन करण्यामध्ये म्हणजे रन चेस करण्यामध्ये ते कमी पडले. आणि तर बेनेट याला साथ पुरेशी मिळाली नाही. तो एकटाच एका साईडून लढत राहिला आणि 97 या रनाच्या व्यक्तिगत स्कोरवर तो नॉट आउट होऊन मॅच संपली तर तो आउट झाला नव्हता. हा एकच योद्धा भारताला पुरेसा पडला, पण त्याची साथ समोरून कोणी देणारा एवढा भेटला नाही. त्याच्यामुळे झिम्बाब्वे 184 रनापर्यंतच ते त्यांची जी इनिंग होती ती म्हणजे विकेट पूर्ण झाले नाही, पण त्यांची पारी संपली, 20 ओव्हर संपल्या. त्याच्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. पण खूप चांगली लढाई त्यांनी केली या मॅच मध्ये. जे म्हणजे फॉर्म सगळ्या खेळाडूंकडनं जशी अपेक्षा होती तशी म्हणजे जी खेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेबरोबर करून दाखवली होती तशी काही फिल्डिंग आणि बॉलिंग ह्या मॅच मध्ये होताना आपल्याला झिम्बाब्वेकडनं दिसली नाही. त्यांनी बऱ्याच कॅच ड्रॉप केल्या आणि त्या दिसून आल्या की त्या कॅच ड्रॉप करण्यामुळे जवळजवळ 51 रनांचा फरक नक्कीच पडला. कारण त्यांनी अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या कॅच ओढल्या होत्या आणि त्या वेळोवेळी ड्रॉप केल्या गेल्या. तर त्यामुळे त्यांनी एक मोठी खेळी करून दाखवली आणि त्यामुळे जवळजवळ 50 ते 60 रनांचा एक मोठा गॅप ह्या स्कोअर मध्ये पडताना दिसला. आणि ह्याच गॅपमुळे टीम इंडियाला ही मॅच जिंकता आली. नाहीतर त्यांनी पण काही कसर सोडली नव्हती मॅच जिंकण्यामध्ये. त्याला जर बेनेटला कोणाची साथ मिळाली असती तर नक्कीच ही मॅच खूप कडक झाली असती. तर काही होऊन दे, शेवटी जो अंतिम निर्णय असतो तोच मॅच ला साजेसा असतो. तर ह्या अंतिम निर्णयाचा आपण सगळ्यांनी मान सन्मान ठेवूया. टीम इंडिया विजय झालेली आहे, पण ह्या विजय जसा पाहिजे होता तसा एकदम वाटला नाही. कारण ह्या मॅच मध्ये आपले बॉलर थोडेसे फिके पडले. एवढा स्कोर मारल्यानंतर त्या दबावाखाली समोरची टीम कोलॅप्स होते, पण झिम्बाब्वेने काही तसं दाखवून दिलं नाही. त्यांनी खूप लढाई केली. भले त्यांचे 2-3 बॅट्समॅन चांगले खेळले, पण त्यांनी खूप चांगली लढाई करून दाखवली. मागच्या फलंदाज त्यांना एवढा साथ लाभला नाही, पण एक जसं पाहिजे फायटिंग स्पिरिट ती त्यांनी नक्कीच दाखवली. तर एक वर्ल्ड कपला साजेशी खेळी त्यांनी करून दाखवली. असं नाही की पाकिस्तान कसं म्हणजे एक विकेट पडली की नांगी टाकून जातं, तसं त्यांनी काही केलं नाही. त्यांनी दाखवलं की आम्ही म्हणजे
सुपर 8च्या लायकीचे होतो म्हणून, आणि पुढेही सेमीफायनलला जाण्याच्या लायकीचे सुद्धा त्यांची खेळी होती, असं त्यांनी हे दाखवून दिलं. पण काय करणार, थोड्या काही कारणांसाठी मॅच हारलेले आहेत ते, मागची मॅच आणि ही मॅच पण. मागच्या मॅचमध्ये तर त्यांना वेस्ट इंडिजने धुतलं होतं, तरी पण ते सावरले आणि त्यांनी एवढी मोठी खेळी करून दाखवली. तर ही टीम सुद्धा पुढे खूप त्यांना मॅच मिळाला खेळायला, तर चांगली एक टीम ग्रो होऊ शकते. ठीक आहे, हीच टीम का होईना अजूनही नवीन नवीन टीम त्या वर्ल्ड कपमध्ये आल्या होत्या, तर चांगल्याच ग्रो करतील, त्यामध्ये काही शक वाटत नाही. तर आपण ही मॅच मध्ये जिंकलोय, वर्ल्ड रेकॉर्डही स्थापित केलाय वर्ल्ड कप मधला हायएस्ट रनचा, 256 रन. ठीक आहे, तर आता पुढची मॅच आपली होणार आहे वेस्ट इंडिज बरोबर. ही टीम खतरनाक आहे, ह्या आताच्या अगोदरच्या टीम सारखी समजू नका. वेस्ट इंडिज एवढे वर्ष कशी होती, ही टीम थोडीशी वेगळी टीम दिसते मला. तर ही टीमचे जे बॉलर्स आहेत आणि बॅट्समन दोन्ही पण भारी परफॉर्मन्स करताना दिसत आहे. थोडीशी बॉलिंग वेस्ट इंडिजची कमकुवत वाटते, पण हे लोक ती उणीव बॅट्समन भरून काढतायत. बॅट्समन खूप चांगले रन मारतायत, म्हणजे जे पण चेसिंग करताना जे पण रन्स करण्याची गरज पडणार असते, भले बॉलरना धुतलेलं असेल समोरच्या टीमने, पण वेस्ट इंडिजचे बॅट्समन ते रन चेस करून दाखवत आहेत. तर आपल्याला ही अशीच, जशी आज खेळी केली तशीच खेळी काहीशी वेस्ट इंडिज बरोबर करून दाखवायची आहे, तरच आपण सेमीफायनलचं तिकीट मिळवू शकतो. कळलं? तर ही टीम काही एवढी मिसफील करताना आपल्याला दिसणार नाही, त्यामुळे कॅच ज्या आज ड्रॉप झाल्या होत्या झिम्बाब्वेच्या मॅचमध्ये, तशा कॅच देऊन चालणार नाही, कारण तशा कॅच दिल्या तर आपली म्हणजे खेळी लवकरच संपुष्टात येऊ शकते. तर खूप सावधगिरीने त्यांना खेळावं लागणार आहे. भले त्यांच्या बॉलर ना सुद्धा आपल्या बॉलर प्रमाणे धुतलं जात असेल, काही वांधा नाही. आपल्या बॉलर्स फक्त 1-2 मॅच मध्येच बॅड परफॉर्मन्स होता, पण त्यांनीच आजपर्यंत या वर्ल्ड कप प्रवास खेचून आणलाय, हे क्रेडिट त्यांनाही द्यावं लागेल. आपले बॅट्समन थोडेसे ढासळत होते, पण झिम्बाब्वेच्या मॅच मध्ये सगळ्यांनीच एकदम चांगला परफॉर्मन्स करून पुन्हा रिटर्न फॉर्म मध्ये येण्याचे संकेत दिलेले आहेत. तर हाच फॉर्म त्यांना पुढे कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे, आणि वेस्ट इंडिज विरुद्ध जी मॅच आहे ती जिंकणं गरजेचं आहे. ही मॅच जिंकली तरच आपण भारत सेमीफायनलला क्वालिफाय करू शकतो. ही मॅच काही कारणास्तव झाली नाही किंवा रद्द झाली तर दोघांचे पॉइंट्स हे सेम आहेत, म्हणजे जवळजवळ म्हणजे म्हणजे असं तेव्हा अशी स्थिती होईल की जर आज जी मॅच होणार आहे ती, म्हणजे उद्या जी मॅच होणार आहे ती वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, वेस्ट इंडिज विरुद्ध अशी होणार आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडच म्हणतोय. तर आताचा पॉइंट टेबल बघता वेस्ट इंडिज आणि इंडिया यांचे जे पॉइंट्स आहेत ते 2-2 हे आपल्याला दिसून येतात, पण पॉइंट टेबल मध्ये नेट रन रेटच्या दृष्टिकोनाने वेस्ट इंडिज ही आपल्यापेक्षा सरस आहे, म्हणजे +1 आहे, आपण प्लस मायनस मध्ये आहोत. तर ही मॅच काही कारणास्तव रद्द झाली, इंडियन गार्डन कोलकाताला आहे जी इंडिया आणि वेस्ट इंडिजची मॅच, तर ती काही कारणास्तव जर रद्द झाली तर आपलं जे स्वप्न आहे तर ते पाण्यामध्ये मिसळू शकतं, कारण रन रेट वेस्ट इंडिज वरचढ आहे आपल्यापेक्षा, आणि पॉईंट सेम असल्यामुळे क्वालिफाय दोघांना 1-1 पॉईंट देण्यात येईल. तर वेस्ट इंडिजचे 3 पॉईंट होतील आणि आपले सुद्धा 3 पॉईंट होतील, पण नेट रन रेट मध्ये आपण कमी त्यावेळेस पडू, आणि अशा वेळेस जिचा रन रेट चांगला आहे आणि पॉईंट सेम असले तरी वेस्ट इंडिज क्वालिफाय करून जाईल, जर तसं झालं तर. पण मॅच होण्याची आणि पूर्ण होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. हवामान खात्याने तसे काही वेगळे संकेत दिलेले नाहीत की पाऊस पडेल वगैरे काय, तर पूर्ण मॅच होईल असे वाटते. तर या मॅच मध्ये कसून तयारी करण्याची गरज आहे. ठीक आहे, तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर आपल्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंगने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅच मध्ये उतरायचं आहे. ठीक आहे, त्या दिवशी म्हणजे इंडियन गार्डन हे भारताला एवढंस काही म्हणजे चांगल्या म्हणजे तिकडच्या ह्या म्हणजे आठवणी आहेत त्या एवढ्या चांगल्या नसतात. 1996चा वर्ल्ड कप जो त्या गार्डनवर झाला होता खूप दयनीय होता. तिकडच्या त्या मॅचने विनोद कांबळी सारखा जो खेळाडू होता त्याचं करिअर पूर्ण विध्वस्त झालं होतं. तिथे मॅच हारलो, वर्ल्ड कप मधलीच मॅच होती, 1996चा वर्ल्ड कप होता, आणि त्या वर्ल्ड कपची मॅच मध्ये आपण सर्रास आपली म्हणजे
सगळेच म्हणजे जे क्रिकेट लवर्स होते, इंडियन क्रिकेट लवर्स, त्यांच्या म्हणजे काही व्यक्त करू शकत नाही. मी छोटा होतो तेव्हा एवढा राग आला होता की टीव्ही फोडून टाकावी, असा क्षण तेथे निर्माण झाला होता. कारण आपले कंटिन्यू विकेट पडत होत्या. स्कोर छोटा चेस करायचा होता पण श्रीलंकेसमोरचा, पण आपल्या विकेट पडत गेल्या आणि त्या तिथे विनोद कांबळी पण एकदम रडकुत्या स्थितीमध्ये आला होता, रडला होता अक्षरशः त्या मॅचमध्ये. तर आणि जे आपले तिकडचे क्रिकेट लवर्स होते त्यांनी ही अशी दयनीय स्थिती बघून ही मॅचच बंद पाडली होती. म्हणजे स्टेडियमला जवळजवळ आग लावून टाकली होती अशी स्थिती 1996च्या त्या वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये आपल्याला दिसून आली होती. तर तिकडच्या आठवणी काही म्हणजे आठवणी ठेवण्यासारख्या नाही आहेत, पण त्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तर आपल्याला खूप सावधगिरीने वेस्ट इंडिजला हाताळावं लागणार आहे. जर अति शहाणेगिरी करायला गेलो तर नक्कीच आपला पत्ता कट होऊ शकतो. तर खूप सावधगिरीने वेस्ट इंडिजला कसं काय त्यांचे बॅट्समन कुठे कमी पडतात ह्याची स्टडी आपले जे कोच आहेत त्यांना करावी लागणार आहे. आणि तसंच ट्रेनिंग आपल्या क्रिकेटपटूंना ते टेक्निक्स सांगावे लागणार आहे. कारण टेक्निकल गेम खेळल्याशिवाय वेस्ट इंडिजला या मॅचमध्ये हरवणं, या पुढच्या मॅचमध्ये हरवणं खूप कठीण जाईल. तर त्यांच्या ज्या कमी आहेत त्या कमीवर हे करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर एवढंच बोलून मी हा ब्लॉग संपवत आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू. थँक्यू.